सौ का दो 50 का लो ये सब ले लो अरे ले लो जल्दी ले लो स्टॉक खत्म हो रहा है जल्दी ले लो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज अशी मस्त जी मी शॉपिंग केलेली होती जत्रेमध्ये, खूप जणांनी कमेंट केली होती की ताई जत्रेमध्ये काय काय शॉपिंग केली, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू की मी जत्रेमध्ये काय काय गोष्टी घेतल्यात. तर जत्रेमध्ये अशा खूप साऱ्या वस्तू मिळतात की ज्या कधी कधी आपल्याला शॉप मध्ये सुद्धा मिळत नाहीत आणि कमी रेट्स मध्ये मिळतात. आणि आणखीन एक गोष्ट आहे, सरप्राईज आहे, ते म्हणजे की मला हे बघा एवढं मोठं गिफ्ट आलंय. हे गिफ्ट आलंय नागपूर वरून. तर काय आलंय, सरप्राईज गिफ्ट आहे. तर मलाही माहिती नव्हतं की एवढं सगळं काय आलंय, कोणी पाठवलंय हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघावे लागेल. पण त्याच्या आधी मी तुम्हाला आता दाखवते की मी जत्रेमध्ये काय काय शॉपिंग केली आणि तुम्हाला प्राइस पण सांगते त्याची. ठीक आहे, चला. तर शॉपिंग म्हटलं की कोणाला आवडत नाही आणि लेडीजला शॉपिंग म्हटलं तर खूपच जास्त इंटरेस्ट असतो. ती जत्रा असू दे, शॉपिंग मॉल असू दे, नाहीतर आणखी साधं छोटस जरी दुकान असलं तरी आपण शॉपिंग करतो. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी जत्रेमध्ये काय काय घेतलंय. थोडस सासूबाईंसाठी घेतलंय, पप्पांसाठी घेतलंय, आमच्या तिघांसाठी घेतलंय, असं काय काय छोटे छोटे घेतलंय. तर ह्या पहिले बघा आम्ही कॅप्स घेतलेल्या जत्रेमध्ये. खूप मस्त आहेत कॅप्स, कॉटन कॅप्स आहेत या. म्हटलं आता गावाला फिरायला वगैरे कुठेही जायला युजफुल पडेल. ही निष्ठासाठी घेतली होती आणि ही ऋतिकसाठी घेतली, म्हणजे मावशीच्या मुलासाठी. ते आम्हाला 100 ला पडल्या. बोलला होता तो 150ला, पण 100ला दिल्या त्याने. आणि खरंच खूप मस्त कॅप्स आहेत आणि या काही रेग्युलर यूज आहे, त्याच्यामुळे खूप जास्त हेवी घेऊन पण आपल्याला काही त्याचा उपयोग नाहीये. तर या 100 रुपीजला मी कॅप घेतल्या होत्या. त्यानंतर मला दिसला माझा फेवरेट सेक्शन, म्हणजे जो तुम्हाला माहिती आहे की मला ज्याच्यात खूप इंटरेस्ट आहे, तर तो म्हणजे की हा, अरे बापरे खूप जड आहे हा तवा. हे बघा, प्युअर लोखंडाचा असतो. मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही शॉप मधून घेण्यापेक्षा तुम्ही जत्रेमध्ये जे लोक येतात ना त्यांच्याकडे ही जी लोखंडाची भांडी मिळतात, बिडाची, लोखंडाची, खूप प्युअर भांडी असतात त्यांच्याकडे. ह्याचं वेट एवढं आहे ना लोखंडाचं, आणि ते अडकवायला पण अशी दांडी आहे, पकडायला हे ग्रीप आहे आणि खूप जड आहे आणि साईज पण खूप व्यवस्थित, बऱ्यापैकी मोठी साईज आहे. तुम्ही याच्यावर पुरणपोळी, चपात्या, सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि मी का घेतलंय, कारण लास्ट टाइम म्हणजे मागच्या वेळी जेव्हा जत्रा भरली होती तेव्हा मी तिथे लोखंडाच्या बऱ्याचशा वस्तू घेतल्या होत्या, जे झाडांसाठी आपल्याला लोखंडाची लागतात, उपकरणं, काय काय खोदाखोदीची. त्याच्यानंतर मी तवा पण घेतलेला आहे, जो माझ्याकडे आहे तो मी जत्रेतनच घेतलेला आहे आणि खूप छान निघालाय तो तवा. तर हा मला तिने सांगताना 400 रुपये सांगितलेला, पण 300 मध्ये दिला तिने मला. तर 300 रुपयाला पडला हा तवा. आणि शॉप मध्ये पण ऑलमोस्ट तेवढीच प्राइस आहे तव्याची, पण ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे, खूप मस्त आहे. तर मी हा तवा पप्पांसाठी घेतलाय गावाला नेण्यासाठी, कारण गावाला कसं चुलीवरती आपण पातळ तवे ठेवतो किंवा कोटिंगचे तवे ठेवतो तर ते करपतात, जळतात. तर त्याच्यासाठी मी हा पप्पांकडे गावाला नेण्यासाठी हा तवा घेतलाय. तर नेक्स्ट आणखीन एक फेवरेट कॉर्नर, तो म्हणजे की जिथून बायका बाहेरच निघत नाहीत, तो म्हणजे ज्वेलरी सेक्शन. तर इतकी छान छान ज्वेलरी होती ना, खूप मस्त मस्त ज्वेलरी होती. हे बघा, मी हे मंगळसूत्र घेतले, थोडेसे लेंथला मोठे आहेत, पण मला पेंडेंट्स खूप आवडले, खूप छान पेंडेंट्स आहेत. आणि कितीला भेटले असतील सांगा मला हे फक्त 100 रुपयाला मिळालंय, म्हणजे एक पूर्ण हे 100 रुपयाला. तर घातल्यानंतर याची लेंथ एवढी येईल साधारण. तर मी हे गोल्डन मध्ये घेतलंय. हा एक पेंडेंट मला त्याच्यामध्ये आवडलेला, खूप सुंदर वाटतो, सिंपल साडी वगैरे वरती खूप सुंदर दिसेल. आणि हा मी एक ऑक्साइड मध्ये घेतलाय, हा वेगळाच आहे एकदम. जेव्हा आपण ऑक्साइडची पूर्ण ज्वेलरी घालतो तर त्याच्यासोबत खूप सुंदर वाटेल असं घातल्यानंतर. मी एक तुम्हाला काढून दाखवते यातला. ते बघा, हे 2 मी स्पेशली माझ्यासाठीच घेतलेत, एक ऑक्साइड मध्ये आणि एक हा गोल्डन मध्ये. तर बघा, हे मी घालून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते. ओके लेंथ आहे, मला वाटलं की मोठं होईल पण व्यवस्थित होतंय, म्हणजे छान वाटतंय. तर बघा असं दिसेल घातल्यानंतर. ह्याच्यावर आपण नेक पीस छोटासा जरी घातला, इयरिंग्स घातले तरी खूप सुंदर वाटेल, साडीवर खूप छान दिसेल.
आणि सेकंड वन आहे, हे पण मला 100 रुपयालाच पडलंय. खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं हे. स्पेशली याचा जो पेंडेंटचा पॅटर्न आहे ना, हा मला जास्त आवडलाय. पेंडेंट खूप सुंदर वाटतं याचं. तर आता हे सेकंड जे गोल्डन वाला आहे ते मी तुम्हाला घालून दाखवते. इथे तर बघा, दिसताना मला असं वाटलं की मोठं होईल, पण नाही, बऱ्यापैकी छान व्यवस्थित वाटतंय. खूप सुंदर वाटतंय. प्लेन साड्या किंवा साध्या साड्या किंवा जवळपास काही असेल तर तिथे घालायला खूप सुंदर आहे. 100 रुपीज मध्ये नथिंग आहे, खूप मस्त आहे. त्यातलं आणखीन एक हे जे पेंडंट मला आवडलं होतं, त्यात पण मी अशा ह्याच्यामध्ये घेतलंय गोल्डन मध्ये. तर ह्या 3 गोष्टी ज्वेलरी मध्ये मी घेतल्यात. ज्वेलरी झालं, ज्वेलरी 100 ला पडले मला, 300 ला 3 घेतले. आणि त्यानंतर हे फेवरेट, आमच्या सगळ्यांचंच फेवरेट आहे हे, ते म्हणजे गॉगल्स. हे पण 100 ला घेतलेत, असेच टाइमपास म्हणून घेतलेत. बाकी असे चांगले गॉगल्स पण आहेत, पण हे असेच टाइमपास म्हणून. कलर कॉम्बिनेशन वगैरे छान वाटलं. हा निष्ठाचा आहे छोटूसा, तिला घेतलाय. आम्ही तिघांनी ऑलमोस्ट आहे ना सेम कलर घेतलेत, जवळपास असे ब्लूइश शेड मध्ये, कारण खूप छान दिसतात. जेव्हा आपण बाहेर आउटरला वगैरे जातो ना, तेव्हा ही शेड खूप मस्त वाटते. तर हा निष्ठाचा, हा छोटा काही मला होणार नाही, तर मी तुम्हाला हा दुसरा घालून दाखवते, जो ब्ल्यू मी घेतलाय. हा पण, हे पण सगळे 100 लाच घेतले, म्हणजे 100 रुपयालाच घेतले जवळपास. तर बघा कसा वाटतोय शेड, मस्त वाटतोय ना. तर हे बाहेर आपण वेस्टर्न वगैरे जे ड्रेस घातला ना, वेस्टर्न वरती किंवा नॉर्मल कुर्तीज वरती सुद्धा सुंदर दिसेल. आणि हा मिस्टरांनी एक एक्स्ट्रा घेतलाय, त्यांना असाच आवडला कलर म्हणून. जरा झाकझुक कलर आहे, पण छान वाटतो, म्हणजे घातल्यावर जरा असं स्टायलो लुक येतो आणि जरा भारी वाटतो. तर हे सगळे 100 आहेत. रास्ते का माल सस्ते में, तसे हे सगळं 100 रुपयात घेतले. तर गॉगल झाले. आता नेक्स्ट जी अजून एक गोष्ट मला खूप आवडली, की मी तुम्हाला या सगळ्या वस्तू ऑलमोस्ट आहे ना, जो ब्लॉग होता जत्रेचा, शॉपिंगचा ब्लॉग आहे, त्याच्यात तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा. मी सगळ्या गोष्टी म्हणजे अशा लॉट मध्ये दाखवल्यात की त्यांच्याकडे काय काय होतं, आणि मी त्याच्यातलं आता काय काय घेतलंय मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, हे मी असं केसांचं घेतलंय, म्हणजे आपण जे ब्रॉड सर्कल लावतो केसांचं, खूप सुंदर होतं, मला खूप आवडलं, खूप छान वाटतंय. आणि असं जेव्हा आपण काही हेअरस्टाईल वगैरे करू ना, तर असं वन साइड लावल्यावर खूप सुंदर दिसेल. तर हे पण मला किती 120 ला काहीतरी मला मिळालं. हे 150 बोलत होती हे पण ती, पण तिने 120 ला मला दिलं. नॉर्मली आपण शॉप मध्ये घ्यायला गेलो तर खरंच एवढं स्वस्त नाही मिळणार. आणि हे मी माझ्यासाठी घेतलंय, आणि हे मी आईंसाठी घेतलंय, कारण मागच्या वेळी मी आईंचा मेकओव्हर केला होता, तर आईंना अंबाड्याला ते लावून दिलं होतं, तर त्यांना खूप आवडलं होतं. तर त्यांच्यासाठी पण हे एक घेतलंय बघा. हे पण खूप सुंदर आहे, खूप छान वाटतंय. असं अंबाड्याला मागून आपण लावलं ना, खूप सुंदर वाटतं. तर हे एक त्यांच्यासाठी घेतलंय. तर आईंच्या या वस्तू आहेत, मी आईंना दिल्या नाहीयेत अजून, कारण मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर खूप दिवसांपासून विचार करत होते की शेअर करेन, पण नाही जमलं, तर म्हणून मग आज हा व्हिडिओ आलाय तुमच्या समोर. आणखीन एक गोष्ट ती म्हणजे, हे बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक माणूस खूप काय वेगवेगळे आयटम करून दाखवत होता. तर हा तो साचा आहे, त्याच्यामध्ये चकली, नूडल्स, खूप सारं त्याने मोदक बिदक भरपूर काय बनवून दाखवलं होतं. तर फक्त हा 150 रुपयाला साचा होता. तर मी हा आईंसाठी घेतलाय. सॉरी, कारण ते काही ना काही बनवत असतात सारख्या, आता उन्हाळ्याचे पण खूप काय बनवत असतात, तर त्यांच्यासाठी हा साचा घेतलाय. आणखीन गोष्ट तुम्हाला आणखीन एक दाखवते, ती म्हणजे हे फुलांचं सेक्शन बघा. मी तुम्हाला दाखवलं होतं की खूप सारे फुलं आले होते भरपूर, तर त्या फुलांमध्ये ही अशी माळ घेतली मी. हे आमचं तिथे जे घर आहे तिथे गेट आहे खाली मोठा, तर गेटला अशा प्रकारे लावता येईल ही मोठी माळ पूर्ण. खूप सुंदर आहे. ही पण मला 150 लाच मिळाली ही माळ. हे बघा, अशा प्रकारे माळ आहे, खूप छान वाटते, लावल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर ही आईंसाठी घेतली गेटला लावण्यासाठी घरच्या. आणि तिथेच फुलांच्या सेक्शन मध्ये मी हे एक घेतलंय, हे खूप सुंदर वाटतंय बघा, व्हाईट कलर मध्ये. याच्यामध्ये खूप कलर होते, वेगवेगळे फुलं होते, खूप सारे ऑप्शन्स होते. तर हे पण जवळपास मी 150 ला घेतले. तर अशी माझी जत्रेतली शॉपिंग होती. तर जत्रेतली शॉपिंग म्हणजे काही गोष्टी क्वालिटी कमी असते, चांगली असते, कशी असते, पण मला तुम्हाला एक पर्सनली गोष्ट सांगायची होती की जत्रेमध्ये तुम्ही नक्की शॉपिंग करा, नक्की वस्तू घ्या. कारण ते जे जत्रेतले लोक असतात, जे विकणारे असतात, ते खूप उन्हातानाचे, तुम्ही बघत असाल बाहेर किती ऊन आहे,
त्या उन्हातानाचे कुठून कुठून भटकून जिथे जिथे जत्रा असते, जिथे काही असतं तिथे ते जातात आणि 2 पैशासाठी पोट भागवण्यासाठी, त्यांच्या फॅमिलीचं पोट भागवण्यासाठी त्यांची एवढी दगदग चालू असते. तर आपण थोडंसं का ना आपल्या साईडने थोडंसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो या गोष्टींमार्फत. भले त्या गोष्टी आपल्याला युजफुल पडतील नाही पडतील, तुम्ही कोणाला देऊ शकता. आपण असंच मॉलमध्ये गेलं तर 1000 रुपयाची गोष्ट आपण विदाऊट बार्गेनिंग करता आपण अशीच उचलून आणतो. तर या 100-200 रुपयांनी आपल्याला खूपसा काही फरक पडणार नाहीये, पण त्यांच्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल. तर म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं की शॉपिंग तर दाखवायचं एक निमित्त होतं, पण ही पण गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की नक्की अशा ठिकाणी शॉपिंग करा की ज्याच्यामुळे तुम्हाला पण एक वेगळाच आनंद मिळेल आणि समोरच्याला पण. तर त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की मला एवढा मोठा बॉक्स सरप्राईज गिफ्ट कोणी पाठवलाय. जेव्हा गिफ्ट आलं तर तेव्हा मी पहिले चेक केलं की मी काय ऑर्डर नाही केलं ना फ्लिपकार्ट अमेझॉन वरून. बघितलं तर काय नव्हतं ऑर्डर केलं. तर हे गिफ्ट आलंय कोणाकडून मी तुम्हाला सांगते. हे गिफ्ट आलंय आरतीताईंकडून, ज्या आरतीताई नागपूरला, ज्यांचं मी आणि माणुसकी हे चॅनल आहे त्यांच्याकडून हे गिफ्ट आलंय. तर सगळ्यात पहिले तर आरतीताई तुम्हाला खूप खूप थँक्यू की तुम्ही हे पाठवलं. पण तुम्ही हे जरी नसतं पाठवलं असतं ना तरी मी म्हणजे तेवढंच प्रेम माझं तुमच्यावर आहे आणि तेवढंच आपलं बॉन्डिंग चांगलं राहणार आहे याच्या पुढे सुद्धा. तर त्यांना मी ऍक्च्युली सांगितलं होतं, तुम्हाला मी सांगते की नागपूरला जे मार्केट आहे मोठं इतवारी म्हणून काहीतरी मार्केट आहे, तर तिथे कापूर जो आपण भीमसेनी कापूर घेतो किंवा जे उदबत्त्या धूप वगैरे ह्या ज्या गोष्टी घेतो ना ते तिथे खूप कमी दरामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की ताई मला तुम्हाला जमेल तर मला तिथून कापूर तुम्ही पाठवा, मी तुम्हाला पैसे पे करेन. पण त्या ताईंनी बघा काय केलंय, त्यांनी बघू आपण की काय काय पाठवलं. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर बघू आपण की त्यांनी काय काय पाठवलंय एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये. तर सर्वात पहिले तर हे बघा असा डब्बा पाठवलाय मोठा. त्याच्यामध्ये काय आहे बघा, धूप आहेत. हे खूप छान असतात, वाटी धूप खूप मस्त जळतात, मला खूप आवडतात. आणि किती पाठवलेत त्यांनी, भरपूर पाठवले. त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचं सुद्धा आहे, व्हाईट कलरचं सुद्धा आहे. तर हे देवासाठी त्यांनी असे धूप पाठवलेत. त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये ते म्हणजे मी जे सांगितलं होतं ते म्हणजे बघा भीमसेन कापूर. तर हा भीमसेन कापूर असतो, तर असा पॅक आहे हा सध्या. तर भीमसेन कापूर पाठवलाय त्यांनी, खूप महाग आहे भीमसेन कापूर. आणि त्यानंतर काय पाठवलंय, अरे बापरे, हे बघा काय पाठवलंय. हे पूर्ण हे जे आपण उदबत्ती अगरबत्ती लावतो ना तशा टाईपच्या काठ्या असतात या अगरबत्तीच्या, तर त्या आहेत वाटतं. तर मी तुम्हाला एक दाखवते त्यातली ओपन करून. हे बघा अशा प्रकारच्या स्टिक्स आहेत, धूप स्टिक्स आहेत या. ते किती पॅकेट्स पाठवलेत त्यांनी, बापरे, खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत या. यांचं पर्यावरण संतुलन पंचगव्य धूपबत्ती आहे, खूप मस्त आहे, छान आहे. स्मेल पण चांगलाच असेल याचा कदाचित. आणि त्यानंतर आणखीन काय, अरे बापरे, त्यांनी हे बघा काय पाठवलंय. आरतीताई तुम्ही खरंच काय काय म्हणून एवढं सगळं पाठवलंय. ही साडी पाठवली त्यांनी, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कलर खूप छान आहे साडीचा, मला खूप आवडली ताई साडी, खूप मस्त आहे. बघा मी तुम्हाला म्हणजे लावून दाखवते की साडी कशी आहे. कधीतरी मी नेसून पण दाखवेन तुम्हाला. खूप छान आहे साडी, कलर कॉम्बिनेशन वगैरे पण खूप मस्त आहे, छान आहे. आणखीन काय आहे, पहिले मी तुम्हाला सगळं दाखवते की काय काय आहे याच्यामध्ये बॉक्स मध्ये. आणखीन आहेत वस्तू. आणखीन हे बघा, हे क्लचर आहेत, क्लचर पाठवलेत त्यांनी असे 2. निष्ठासाठी पाठवले असतील कदाचित क्लचर्स. छान आहे ते पण, मस्त आहे. त्याच्यावर अशी डिझाईन आहे छोटीशी, मस्त आहे. आणि हे काय आहे, हे साडी पिन आहे कदाचित. हा बघा, हा साडी पिन आहे, खूप सुंदर आहे. आपण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तर एवढ्या सगळ्या वस्तू पाठवल्यात आरतीताईंनी. तर खरंच काय बोलू आता मला समजत नाहीये. पण खूप थँक्यू आरतीताई, तुम्ही हे सगळं जे मला प्रेमाने पाठवलंय त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू तुम्हाला. तर या स्टिक्स ज्या पाठवल्यात ताई तुम्ही, तर खरंच याचा खूप छान सुगंध येतोय. अजून मी त्या लावल्या पण नाहीयेत तरी त्याचा इतका छान सुगंध येतोय. तर लावल्यानंतर खरंच खूप छान वाटेल, म्हणजे खूप छान स्मेल येईल याचा.
तर हे पण खूप चांगला, त्याचा पण खूप मस्त वास येतोय. म्हणजे त्याच्यावरून ते दिसतंय की ते खूप ऑर्गॅनिक वाटतंय. जसं नॉर्मली केमिकलाइज असतं तर केमिकलाइज वाटत नाहीये, ऑर्गॅनिक वाटतंय. तर आरतीताईंना खूप खूप थँक्यू याच्यासाठी. आरतीताईंचं चॅनल आहे मी आणि माणुसकी, जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. खूप छान चॅनल आहे त्यांचं. त्यांचे पण रेग्युलर ब्लॉग्स असतात, व्हिडिओज असतात आणि खूप छान छान ब्लॉग्स असतात. खूप छान सांगतात त्या, खूप छान समजवतात. तर नक्की त्यांचे पण ब्लॉग्स तुम्ही नेहमी बघत जा. गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना दाखवल्या. मला जे गिफ्ट आलं, जे मी जत्रेमध्ये शॉपिंग केलं, तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.